या कास्टिंग काउच सारख्या गोष्टींना आपण नकार देतो तेव्हा ना मागे आपल्याबद्दलच वाईट बोललं जातं किंवा वाईट पसरवलं जातं. राईट? तू घेतलायस का हा अनुभव? हो हो, म्हणजे एक कमाल किस्सा आता शेअर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे मला माहिती नाही. मी जेव्हा ही एक सिरियल केली तर ते बोलले की या व्यक्तीने हिला मराठी इंडस्ट्रीत आणलं. मला कोणीच नाही आणलं. मला प्रॉपर कॉल आलाय, कारण त्यांच्या त्या सिरियलच्या ऑडिशनसाठी मी गेले होते. आणि आई कुठे काय करते आई ना? कुठे काय करतेच्या स्टार्टिंगला मी ऑडिशनला गेले होते. माझं कॅरेक्टर सिलेक्ट झालं, माझी मेजरमेंट घेतली आणि मग त्यांनी कॅन्सल केलं. बजेटपर्यंत सगळं फिक्स झालं आणि मग त्यांनी कॉल नाही केला. पण मला फरक नाही पडला, कारण माझ्याकडे ऑलरेडी हिंदी सिरियल होती कुंडली भाग्य. म्हणून मी पण काय लक्ष नाही दिलं की ठीक आहे, नाही ना, ओके फाईन चल. मग ते बोलले ही भांडली नाही आमच्याशी, म्हणून त्यांनी कदाचित मला परत मराठीमध्ये ही अपॉर्च्युनिटी दिली की बाबा सेम सिरियलमध्ये हे कॅरेक्टर आहे, मेली करेन, मला आनंदाने करायचं आहे. कारण मला माहितीच नाही, कारण तेव्हा डायरेक्टर कट हिंदी आणि मराठी दोन्ही करायचं. तर अशी चर्चा झाली की हिला या व्यक्तीने मराठी इंडस्ट्रीत आणलं आहे. मेली नाही, काहीही संबंध नाही. त्या माणसाला मी कधी गुड मॉर्निंग पण बोलली नव्हती. अत्यंतिक जेन्युइन माणूस आहे. त्याच्या मी दुसरी सिरियल पण केली. त्या प्रोड्युसरला मी भेटले, अत्यंतिक गुणी प्रोड्युसर आहे. म्हणजे अशा अफवा इतक्या सहज पसरतात, त्याला अर्थ नाही. खरंच. आणि त्याच्यामुळे ना आपण पुढे जेव्हा काम करत जातो तेव्हा ती एक भीती पण असते मनामध्ये की आपण जसं पुढे जाऊ, नो डाऊट सेटवरची माणसं जोडली जातील, पण आपली माणसं दुरावली जातील का? कारण इतकं काय काय बोललं जातं किंवा इतक्या काय काय चर्चा होतात. अर्ध्या बातम्यात म्हणजे अर्ध्या गोष्टी घरच्यांना तर बातम्या वाचून कळतात की अच्छा हे पण आहे, हे पण घडलंय, है ना? हो हो, त्या बाबतीत ना मी खूप लकी आहे. म्हणजे मला कोणाला ना कधीच कुठल्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं नाही. तो बोलतो की तुझ्या डोळ्यातूनच कोणीही सांगेल खरं बोलतेस की खोटं बोलतेस. मला माहिती तसं काही करणार नाही. कारण दर्शना, मला ना काहीही करण्याच्या आधी ना माझे पप्पा माझ्या चेहऱ्यासमोर येतात. बरोबर. डोळे बंद केले मी, चुकीचं माझ्या अपॉर्च्युनिटी तरी माझे पप्पा दिसतात, चांगलं करते तरी मी विश्वास ना त्यांचा. त्याच्यामुळे माझं पाऊल नाही चुकणार.